नमस्कार, मी माजी नगरसेवक शिवसेना राहुल सुभाष चव्हाण, प्रभाग क्रमांक 14. ज्या पद्धतीनं एका स्टँडिंग नगरसेवकाचं तिकीट कट करण्यात आलं, त्याच्यानंतर मी माझा आणि माझ्या पत्नीचा अपक्ष फॉर्म या ठिकाणी सबमिट केलं. काही ठिकाणी असं लोकांची चर्चा होती की राहुल चव्हाण माघार घेईल, हे करेल ते करेल. मी माघार न घेता या ठिकाणी माझ्या पत्नीला या ठिकाणी या मैदानात उतरवलेलं आहे आणि मला खात्री आहे जनता आमच्या पाठीशी आहे आणि जनता या ठिकाणी आम्हाला न्याय देईल आणि भरघोस मतानं माझ्या पत्नीला निवडून देऊन येणाऱ्या काळात 16 जानेवारीला मतदानाच्या रूपातून आम्हाला विजय घोषित करून माझ्या बायकोला महानगरपालिका हे करतो. शरदचंद्र पवार साहेबांच्या राष्ट्रवादीकडून आणि विनय कुरे सावकार जनस्वराजकडून आम्ही सांगितले की आम्ही अपक्ष लढत. प्रभाग मोठा आहे, 25-26 हजार मतदारसंघ आहेत, मतदार आहेत. तर लोकांपर्यंत मी आजपर्यंत ओळखलं गेलेलं आहे शिवसेनेचं धनुष्यबाण राहुल चव्हाण म्हणून. आणि 4 दिवसापूर्वी पण मी लोकांच्या घरात माझं स्वतः घर टू घर कॉम्प्लेट दिलेला आहे एक धनुष्यबाण चिन्हावर. आता ते सगळ्यांना नव्याने सुरुवात करताना मला ग्राउंड लेवलला मला काम करायला लागणार आहे. जे जोडणे आहेत ते मला करावं लागणार आहे. त्यासाठी आम्ही असं ठरवलं की एका ठिकाणी फोकस करू आणि माझ्या पत्नीला विजय करू. मला मी ते सांगतो, मी 4 दिवसापूर्वी पण ते सांगितलं. त्या कारणचा खुलासा अजून देखील मला काय नाही, ज्या त्यावेळी मला कळत त्या दिवशी आपण त्याच्या पद्धतीनं ह्या येणाऱ्या काळात आपण निवडून आलं तर उत्तर देऊ. ज्या त्यावेळी बाबा ज्याची सत्ता येईल त्या उगवत्या सूर्याला आम्ही नमस्कार करून जाईल. नमस्कार. पहिला सर्वांना हॅपी न्यू इयर, वर्षाच्या नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा सर्वांना. मी मिसेस स्नेहल राहुल चव्हाण, आपली माजी नगरसेवक राहुल चव्हाण यांच्या पत्नी, प्रभाग क्रमांक 14 मधून ओपन महिला या कॅटेगरीतून मी निवडणूक लढत आहे. आम्ही यावेळेला यांचं लास्ट मुमेंटला 11th आरला साहेबांचं तिकीट कॅन्सल केल्यामुळे आम्ही हा निर्णय शेवटला अगदी घेतला आणि अपक्ष असं उमेदवार भरून आम्ही पुढची वाटचाल करतो. याच्यात आम्हाला कोणाशी राग नाही, द्वेष नाही, रोष नाही, काही नाही आहे. आम्ही फक्त जनतेसाठी प्रामाणिकपणाने काम करणार हे आमचं आत्ताचं विजन आहे आणि पुढचे येणारे दृष्टिकोन आहे. कारण अजून आम्हालाही माहिती नाही की पुढचे रिपोर्ट्स काय आहेत आणि पुढचे रिझल्ट्स काय आहेत. सो नाव ऑन दिस न्यूट्रल बेसिस आम्ही न्यूट्रल असणार आहे आणि आम्ही आमच्यासाठी जे काय गोष्टी आहेत त्या आमची लढाई आम्ही पूर्ण करायला पार करायला बघणार. याच्यात आमचं कोणाशी मतभेद नाही आहे, कोणावरती राग नाही, द्वेष नाही, काही नाही. त्यांनी तिकीट कॅन्सल केलं, त्यांनी नाही दिलं, याच्याशी काही जर लढत असणार तर माझे जे कोण अपोनंट असतील मी त्यांच्या विरोधात लढणार. राईट? नाही, न्यूट्रल आहे सर. मी काय म्हणते, इट्स न्यूट्रल. आत्ता आपल्याकडे सध्या ती एक तर माझं खूप लेट डिक्लेरेशन झालं की माझी पहिल्यापासून तयारी आमची अशी ही नव्हतीच. कारण साहेबांचंच होतं, त्यांचाच पुढाकार आम्ही घेतलेला होता, त्यांचंच पुढं होणार या पुढच्या दृष्टिकोनाने आम्ही चाललो होतो. पण आता त्यांचं 11 मिनिटाला 11th आरला जर त्यांचं कट केलं आणि मग त्याच्यामुळे आम्ही माझा फॉर्म तातडीने भरून जर आम्ही या गोष्टीवरती गेलो तर सध्या आमचा फोकस हा असणार आहे की आम्ही कसं सगळ्यांपर्यंत पोहोचू. जर जनताला असं वाटत असेल की ह्यांच्यावर अन्याय झाला आणि त्यांना जर न्याय मिळवून द्यायचा असेल तर ते 100% मला बोलायला होते. हा त्यांचा जो काही निर्णय असेल वोटिंग थ्रू त्याच्यावरच कळणार आहे की जनताचा निर्णय काय आहे आणि ते त्यांच्या पाठीमागे आहे त्याच्यावरच कळणार. माझ्या प्रभागात 100% माझ्या पत्नीचाच मला प्रचार करावा लागला तर आम्ही अपक्ष उमेदवार आहे. आमच्याकडे वेळ कमी आहे. ह्याच्या आधी मी घरोघरी मी उमेदवार असू असं मला वाटलेलं आणि मी शिवसेनेचं धनुष्यबाण घेऊन लोकांपर्यंत पोहोचलेलो. कारण आता उद्या माझं चिन्ह मला कुठलाही कळत त्या पद्धतीनं 8-10 दिवस जातात. ते मला लोकांपर्यंत 25,000 लोकांपर्यंत मला माझ्या जे चिन्ह असेल ते पोचवायचं आहे. त्यामुळे मला माझ्या पत्नीचाच प्रचार करावा लागणार. मुळात म्हणजे मी तर गाफील राहिलो नाही तर मला गाफील ठेवलं गेलं. कुणी केलं काय केलं साहेब मी मागच्या देखील सांगितलं आहे. त्या गोष्टी खरं आपल्याकडे आता वेळ नाही तरी मोजून 10 दिवस राहिले. त्या गोष्टीवर येणाऱ्या निकालात जनता जेव्हा मला आमच्या पाठीशी आहे, जनता जेव्हा माझ्या पत्नीला विजय करून महानगरपालिकेत पाठवल त्याच्यानंतर या गोष्टीचा आपण खुलासा करू सगळ्या गोष्टीचा. मी त्या खोलात कधी गेलोच नाही कारण त्या खोलात मला जायचंच नव्हतं. जे मला अपेक्षा होती की शिंदे साहेबांकडनं मला न्याय भेटत आणि येणाऱ्या 15 तारखेला जेव्हा माझी पत्नी विजय होईल ते शिंदे साहेब स्वतः मला न्याय देतील. या गोष्टी नाव तर कळायला पाहिजे साहेब. नाव कळाल्यानंतर मी अन्याय करणाऱ्यांच्या विरोधात मी काही भूमिका घेऊ शकतो ना. मी त्या गोष्टीला वेळ दिली नाही. माझा अन्याय केलाय कुणी आणि माझं तिकीट कापणारा आहे कोण. आता परिस्थिती अशी होती की मला जनतेतनं अपक्ष उभारून का असणार मला सिद्ध करून दाखवायचं आहे की मी थांबणार नाही, लढणार कार्यक्रम. त्याच पद्धतीने मला पत्नीला ह्या मैदानात उतरावं लागलं. जसं महाराणी आणि ताराणीचा वारसा घेऊन
मला पार्टीशी जनता पार्टीशी इजा राहणार आणि याला चांगल्या बहुमताने विजय करणार हे मला निश्चित खात्री आहे. लोकांना असं वाटलेलं की मी माघार घेईन. मी माघार घ्यायचा विषय झाला नाही. या ठिकाणी मैदानात मी माझ्या पत्नीला उभा केलेला आहे आणि नाही मी कुठल्या पक्षाच्या विरोधात कुठलं काम करत आहे. अपक्ष म्हणून मी माझ्या पत्नीला उभा केलेला आहे. चिन्ह मी शिट्टी आणि बॅट मागितलेलं आहे. महायुतीचं सजेस्ट करून देणार. जनता सुज्ञ आहे, जनतेला माहिती आहे काय करायचं काय नाही. माहितीनं तुमच्यावर अन्याय केला आणि त्याच माहितीनं मतदान करा म्हणून सांगता. नाही मी तुम्हाला काय म्हटलं, जनता सुज्ञ आहे, जनता ठरवलं काय करायचं. तुम्ही काय संदेश देणार आता? नाही माझं तटस्थ भूमिका असणार आहे. माझी भूमिका तटस्थ असणार. ही माझी लढाई अशी आहे कारण मी अपक्ष उमेदवार, माझा नेता मी स्वतः येतात तर मी माझ्यासाठी एक मत जनतेकडे मागणार आहे. तुम्ही बाकी 3 काय मत करता मला काही नाही. माझा नेता मी स्वतः आहे, मी अपक्ष उमेदवार असल्यामुळे त्यांची भूमिका त्यांनी ठरवली काय करायचं काय नाही. मी काही त्याची कुठल्या गोष्टी सांगणार नाही की तुम्ही महायुतीला मदत करा किंवा महाआघाडीला मदत करा. प्रत्येकाला लोकशाही आहे, प्रत्येक जण त्यांचे निर्णय घेतील. साहेब तुम्ही जर माझा आज मतदार असला तर तुमची भूमिका काय असणार तर तुम्ही ठरवणार ना. राहुलवर अन्याय झाला. राहुल एक स्टँडिंग नगरसेवक होता, काम करणारा लढाऊ नगरसेवक होता. आमच्या राहुलवर अन्याय झाल्यामुळे तुमची भूमिका तुम्ही मांडणार. तुमच्या मनात साहेब काय मी तुम्हाला सांगितलं, तुम्ही माझे मतदार आहे सर. तुम्ही काय करणार आहे मला कसं कळणार साहेब. तुम्ही महायुतीला मतदान देणार का महाआघाडीला मतदान देणार. मी माझ्यासाठी 4 मधले 1 मत मागणार आहे जनतेकडे. आजपर्यंत 2015 पासून आम्ही पहिली निवडणूक लढली. साहेबांनी पहिली निवडणूक 2015ला निवड पार केली. आम्ही त्याच्यातून बाहेर पडलो. त्यांच्या बरोबरीनं मी काम केलेलं आहे. त्यामुळे असं नाही आहे की मला काही या गोष्टी नवीन आहेत, या बघितलेत आम्ही. पण आम्ही हे एवढंच होतं, आमचंही असंच मत होतं की इतके हे प्रामाणिक राहिले होते शिवसेनेच्या शिंदे सरकारांच्या साहेबांबरोबर गटाबरोबर एकनिष्ठ होते. जेव्हा की आपल्याकडे 4 नगरसेवक होते ते एका बाजूला एक झाले आणि हे एकटे पहिल्यापासून त्यांच्याबरोबर राहिले होते. तर ही आम्हाला अपेक्षा नव्हती की लास्ट मोमेंटला यांचं तिकीट डोलवते. पण आता जे काही झालेलं आहे त्या गोष्टीला आम्ही विचार न करता आता अपक्ष म्हणून मी जर फॉर्म भरलाय तर आता ती जबाबदारी कशी पार पाडायची आणि कितपत पार पाडायची आणि कुठल्या कष्टाने कुठल्या लेवलला पार पाडायची ह्याच्याकडे आमचं लक्ष आहे सध्या. आज माघारचा दिवस होता आणि आजच्या दिवशी मी माझा फॉर्ममधून मी माघार घेऊन त्या ठिकाणी माझ्या पत्नीला मी रिंगणात उतरवलेलं आहे आणि मला खात्री आहे जनता आमच्या सोबत आहे आणि चांगल्या बहुमतानं हिला मतदान करून येणाऱ्या 15 तारखेला लोक याच्या पाठीशी आहेत आणि 16 तारखेला आमचा विजय निश्चित आहे. त्याच पद्धतीनं तुमच्या माध्यमातून मी मागच्या इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या माध्यमातून मी काही गोष्टी आमचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला की एका स्टँडिंग नगरसेवकाचं या ठिकाणी तुमचं तिकीट कट करण्यात आलेलं आहे. साहेबांना या गोष्टीची काही कल्पना नव्हती. कधी मुंबईचे महाराष्ट्राचे इलेक्शन असल्यामुळे मुंबईच्या इलेक्शनमध्ये साहेब व्यस्त होते. तर मला एक गोष्ट तुमच्या माध्यमातून आमच्या पत्रकार बांधवांच्या माध्यमातून हे गोष्टी मला साहेबांपर्यंत पोहोचणं गरजेचं होतं. तर मला नाही वाटत साहेबांपर्यंत या गोष्टी पोहोचल्या असतील. आणि मी तुम्हाला त्यावेळी देखील सांगितलेलं आहे की इलेक्शन ही मी लढणार आहे कारण की मी थांबणारा कार्यकर्ता नाही, लढणारा कार्यकर्ता आहे. आणि एखादा ज्या पद्धतीनं चांगलं कार्य करतोय आणि चांगलं काम करतोय म्हणून जसं स्टँडिंग नगरसेवक तिकीट कट करण्याचा प्रयत्न ज्यांनी कोणी केला असेल तर त्याचं उत्तर जनता माझ्या पत्नीला निवडून आणून विजय करून त्यातनं उत्तर देते.